आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जण पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. आम्ही सारे खवय्येच्या आजच्या भागात मी सुजाता जोशी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज सकाळी उठल्यापासून ना मला एखादा इंटरनॅशनल क्विझिन टेस्ट करायची खूप इच्छा होत होती आणि नेमका तेव्हाच मला फोन आला की माझी ही इच्छा आज पूर्ण होणार आहे. कारण वसईच्या मिसेस बीना पाटील अशाच काही स्पेशल रेसिपीज आपल्याला शिकवणार आहेत. तर चला त्यांच्याशी भरपूर गप्पा मारूया आणि ह्या रेसिपीज त्यांच्याकडनं शिकूया. नमस्कार. आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. मला ओळख करून देता? माझं नाव बीना पाटील, नंतर माझ्या सासूबाई. नमस्कार. आणि हा माझ्या जाऊबाई राणी पाटील. नमस्कार. आणि हा माझा मुलगा पवन. हॅलो. काय करता तुम्ही? माझं बुटीक आहे, डॅफोडिल्स बुटीक. वसई गावातच आहे. ओके. थोड्या इथनं थोडंसं 3 किलोमीटर एवढ्या दूर आहे. ओके. मग तुम्ही डिझाईन करता क्लोथ्स? हा, डिझाईन पण म्हणजे खूप मोठी फॅशन डिझायनर नाही, पण आहे म्हणजे केलेलं आहे याच्यामध्ये भरपूर असं. तुम्हाला पहिल्यापासून खूप खूप आवड होती. फॅशन डिझायनिंगची आवड होती आणि कुकरी की तर खूपच होती. फर्स्ट ऑफ ऑल कुकरीची. अच्छा. फर्स्ट लव्ह इज कुकरी अँड देन इज फॅशन डिझायनिंग. आणि तुमच्या घरी कोण कोण असतं? माझ्या घरी आता माझ्या सासूबाई आहेतच. मुलं, धाकटा मुलगा पवन, मोठा पण आहे चिरार म्हणून, मिस्टर आणि सासूबाई. आणि जशी आमची जॉईंट फॅमिली होती पूर्वी, पण आता स्प्लिट झालं, त्यामुळे ग्राउंड फ्लोअर फर्स्ट देन सेकंड. अच्छा. म्हणजे सगळे एकत्रच आहात तसं बघायला गेलं तर. सो पूर्वी तर एकत्रच होतो बरीचशी वर्ष, 16 वर्ष आम्ही एकत्र होतो. वाव. आता झाली तरी 10 वर्ष झाली आम्ही स्प्लिट झालो. तुम्ही पहिल्यापासून वसईलाच आहात? हो, माझं माहेर ह्या रस्ता सोडून त्या साईडला माझं माहेर आहे. ओके. सो युअर डबल लकी. माहेर पण जवळ आहे, नॉट जस्ट सासर मधले सगळे. आणि सगळी रिलेशन बहुतेक सगळं जवळच आहे ते. आणि काकू तुम्ही? मी मॅक्स लाईफ इन्शुरन्सचं करते आणि मॅक्स झोपा हेल्थ. अच्छा. तुम्ही इन्शुरन्सचं काम करता जास्त करून. आणि तू काय करतोस? मी हॉटेल मॅनेजमेंट केलेलं आहे. तर सध्या करता मी आता केटरिंग बिझनेसमध्ये आहे. प्रिव्हियसली मी युकेला पण युकेमध्ये पण मी शिक्षण केलेलं आहे आणि मी 2 वर्ष मी सिमेनही होतो. तर आता अराउंड 1 वर्ष झालं की मी ते सिमेनशिप सोडलेली आहे आणि मी आता स्वतःचा बिझनेस सेटअप करतो आहे. तो स्लोली चालू आहे, पण इट्स गोइंग गुड. ओके. आणि तुमचे मिस्टर काय करतात? आमचं इलेक्ट्रॉनिक्सचं शॉप आहे. आणि तुमचा मोठा मुलगा? फायनान्समध्ये MBA केले त्यांनी, पण तो सेल्सच करतो. असं जॉब स्वतःचा? केला त्यांनी 2 वर्ष. आता स्वतःचा बिझनेस आहे त्याचा. ग्रेट. मग आज तुम्ही आम्हाला रेसिपीज कुठल्या दाखवताय? हा आहे फिश करी, मेडिटेरियन चिकन करी आणि मीट बॉल्स इन गार्लिक सॉस. ओके. नाईस. मग आपण लगेच करायला घेऊया. हो हो, नक्कीच. पहिली कुठली रेसिपी करतोय आपण? मीट बॉल इन गार्लिक सॉस. मीट बॉल्स इन गार्लिक सॉस. मला साहित्य सांगणार? हा खिमा आहे, हा टोमॅटो केचप आहे, अंड आहे, कॉर्नफ्लॉवर आहे, आलं आहे, अजिनोमोटो, लसूण, साखर आहे आणि ग्राउंड पेपर पावडर आहे, ही सफेद मिरी पावडर आहे, मिरच्या आहेत, मीठ आहे, व्हाईट विनेगर आणि कोथिंबीर आहे. आता सगळ्यात आधी काय लागेल आपल्याला? सगळ्यात अगोदर खिमा, मिरच्या. हा कुठला खिमा आहे? बकरीचा मटणाचा खिमा सगळ्यात अगोदर घेतला, मिरच्या, कोथिंबीर, आलं, नंतर लसूण, अंड, सॉल्ट थोडं कमी असलं तरी चालेल. हो, सॉल्ट थोडं कमी खाल्लेलं ब्लड प्रेशरसाठी चांगलं असतं. आणि अजिनोमोटो सुद्धा, पण ते पण असे नावापुरतीच टाकायचे आपल्याला, जस्ट फ्लेवर एवढं.
आता काय करणार आपण? आता हे पूर्णपणे आपण मिक्सचर ग्राइंड करून घ्यायचंय. ओके, मग आता ग्राइंड करून घेऊ. आता हे आपण ग्राइंड करून घेतलंय, तर आता काय करणार? त्यामध्ये थोडं कॉर्नफ्लोअर काढायचं. ओके. आता ह्याचे असे मीडियम असे बॉल्स करून डायरेक्ट असे टाकले तरी चालतील. एक अखंड नाही घातलं ना आता मी एवढ्याला? अर्धा किलोचं प्रमाण दिलेलं आहे. तर त्यामध्ये हे आपण आता म्हणजे अर्धा किलो खिमा असेल अर्धा तर- किलोला 1 अंड लागतो. एक अंड लागतं. आता मी 1 अंड फोडून ते थोडंसं, कारण आपण हो. थोडं झालेलं आहे इथे आता. काढायचं. आता हे आपले मीट बॉल्स रेडी आहेत. रेडी झाले. आता आपण काय करणार? गार्लिक सॉस बनवायचा आपल्याला. सॉस बनवायचा. आता सगळ्यात आधी काय देऊ? थोडंसं तेल टाकावं लागेल. पुरे. हा कापलेला लसूण आहे ना, तो टाकावा लागेल. हे सगळं घालू? लसूण हा चालेल. जितका लसूण तेवढा चांगला वाटतं ऍक्च्युली. आणि चांगला आहे ना, खाल्लेला चांगला लसूण. इट्स गुड फॉर हेल्थ. थंड हो, जरा. आणि हार्टसाठी पण चांगला असतो. हो, हार्टसाठी पण चांगला असतो. चायनीज आय थिंक लसणीशिवाय होणारच नाही ना. दॅट इज वन ऑफ द बेसिक थिंग. गार्लिक आणि हे म्हणजे लसूण आणि जिंजर सुद्धा, हो, आलं ते तर पाहिजेच. आणि भरपूर टाका, तेवढी चांगली टेस्ट येते त्याला. आता ह्यामध्ये सॉस टाकायचा आहे. हा सगळा लागेल? लागणार. थोडा पाणी टाकावं लागेल. आणि पुरे किती सॉस हवाय त्या हिशोबाने? हा, म्हणजे आपल्याला थिकनेस किती हवा त्याप्रमाणे आपण करू शकतो. थोडंसं थिक असेल तर थिक हवं असेल तर आपण पाणी कमी टाकलं तरी चालेल. ओके. आता ह्यानंतर आपल्याला थोडंसं कॉर्नफ्लॉवर पाण्यामध्ये मिक्स करून टाकायचं. कुठे? थोडं, हा पुरे एवढं? आणि पाणी टाकल्यामध्ये एवढं घालू? सगळं? हो चालेल. आता थोडा थिक झालेला आहे. थोडं पाणी टाकलं तरी चालेल. आपल्यावर डिपेंड, आपल्याला कसं हवंय त्याप्रमाणे आपण करू शकतो. आता आपल्याला टाकायचंय अजिनोमोटो किंचित. अगदी किंचित. हो. पुरे. साखर टाकायची थोडी. व्हिनेगर, म्हणजे व्हाईट व्हिनेगर. थोडी. पेपर पावडर. ही व्हाईट पेपर पावडर आहे. ब्लॅक चायनीजसाठी जनरली व्हाईट पेपर पावडर वापरतात. पुरे. सॉल्ट टाकलं आपण? नाही, स्लाइट. ही एक गोष्ट बरेच वेळा विसरायला होतं. पण जास्त टाकायची गरज नाही, कारण ह्याच्यामध्ये आलेलं आहे ना आपल्या सॉस मध्ये. बरोबर. खूप नको. बस पुरे. आता हे झालं ना, कोथिंबीर टाकायची आपल्याला. हे झालंय ऑलमोस्ट. सॉस तयार आहे. आपला सॉस तयार आहे. आता सर्व हे जे ते आता छोट्या बाउल मध्ये हे पीसेस टाकून त्यावर हा सॉस ओतून हे सोक होऊन द्यायचे का ते क्रिस्प असतानाच खाल्लेले? तरी चालेल. डिपेंड म्हणजे कोणाला टेस्ट. आता समजा राईस बरोबर आपल्याला खायचे, थोडेसे सॉफ्ट झाले तरी चालतील. की आता समजा हे तयार करून ठेवले आणि सर्व करताना आपण सॉस तरी चालेल, किंवा खाली सॉस ठेवून वरून हे बॉल्स टाकले तरी चालेल. ऑलराईट. सो आपण आता हे सजवून घेऊया. हो, सजवून घेऊया. आम्ही हे सजवून घेतो, तुम्ही साहित्य कृती लिहून घ्या. मीट बॉल्स इन गार्लिक सॉस बनवण्यासाठी लागणारे साहित्य: खिमा, कॉर्नफ्लोअर, अंड, टोमॅटो केचप, आलं, अजिनोमोटो, लसूण, हिरवी मिरची, पांढरी मिरपूड, साखर, मीठ, व्हाईट व्हिनेगर आणि कोथिंबीर. कृती: प्रथम एका बाउलमध्ये खिमा घेऊन त्यामध्ये हिरव्या मिरच्यांचे तुकडे, कोथिंबीर, आलं, लसूण, अंड, मीठ आणि अजिनोमोटो घालून मिश्रण एकजीव करून मिक्सर मधून वाटून घ्यावं. या वाटलेल्या मिश्रणामध्ये थोडंसं कॉर्नफ्लोअर एकजीव करून घ्यावं आणि त्याचे बॉल्स करून ते डीप फ्राय करून घ्यावेत. फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण, टोमॅटो केचप, पाणी, कॉर्नफ्लोअरची पेस्ट, अजिनोमोटो, साखर, व्हिनेगर, पांढरी मिरपूड, मीठ आणि कोथिंबीर घालून सॉस शिजवून घ्यावा आणि त्यामध्ये मीट बॉल्स घालून डिश सर्व्ह करावी. आपली पुढची रेसिपी कोणती? आपली पुढची रेसिपी प्रॉन्स थाई करी आहे. प्रॉन्स थाई करी. मला साहित्य सांगा. साहित्य सांगते. हा प्रॉन्स आहेत. हे कोकोनट मिल्क म्हणजे आपलं नारळाचं दूध घरीच मी काढलेलं आहे. तसं रेडी पण मिळतं, पण मी घरीच काढलेलं आहे. ओके. हा आहे मटर, वाटाणा,
आणि हे आहे वांग, त्याला एक प्लांट म्हणतात थायमध्ये. आणि ही आहे थाय ग्रीन करी पेस्ट. त्याची रेसिपी नंतर सांगते. नंतर आहे कोथिंबीर आहे, चेरी टोमॅटोज आहेत आणि ते आहे स्प्रिंग अनियन म्हणजे पाताचा कांदा. हे सॉल्ट आहे आणि हे आहे फिश सॉस आहे आणि हे आहे लेमन ज्यूस म्हणजे लिंबाचा रस आहे. आता वळूया आपल्या इंटरेस्टिंग कृतीकडे. तर आता सगळ्यात आधी काय करणार? सगळ्यात अगोदर कोकोनट मिल्क आहे. ओके. पूर्ण टाकावं लागेल. ओ. करी पेस्ट. ह्या ग्रीन करी पेस्ट मध्ये नेमकं काय काय आहे? मिरची, कोथिंबीर, लेमन ग्रास, ते एक थायचं हर्ब्स आहे ते. हो, म्हणजे आपला पातीचा चहा ना. जवळजवळ Replace करता येईल. आणि वास सुद्धा तसाच येतो. ऍक्च्युली पातीचा चहा खूप स्ट्रॉंग असतो लेमन ग्रास पेक्षा. आणि गलांगण म्हणून जसं आपलं आलं कसं असतं तसंच लुक असतं त्याला. थाई ते असतं, त्याला गलांगण म्हणून म्हणतात. ओके. ते थोडंसं टाकायचंय. लसूण पण आहे आणि कांदा टाकायचा आहे. ही सगळी पेस्ट करायची. आणि काय प्रमाणात आहे सगळं? ते आता समप्रमाणात थोडं घेतलं तरी ते थोडं ना गलांगण मध्ये थोडं कमी टाकावं लागतं, ते एकदम स्ट्रॉंग फ्लेवर आहे. आणि नाही मिळालं थाई आलं टाकलं तरी चालेल. हो. आणि ही पेस्ट डायरेक्ट मिळते ना मार्केटमध्ये? अशी मिळते पण मला माहिती होतं इन्ग्रेडियंट, त्यामुळे मी आणून सगळे बनवले ते. ओके. कारण दुसरं त्यामध्ये काही नाहीये ना, तीच पेस्ट तीच एक टेस्ट आहे त्याला. कारण आपल्यासारखे स्पायसेस त्याच्यात काही नाही. राईट. आणि थाई फूड मध्ये थाई ग्रीन करी आणि रेड करी ही त्यांची फिक्स असते. रेड करी आणखी वेगळं असतं, ते करी पेस्ट ही वेगळी असते. थोडं पाणी टाकलं तरी चालेल. अशी चिकन करी पेस्ट पण आपण करू शकतो ह्याच प्रोसिजरने. त्याच्यामध्ये चिकन स्टॉक टाकून आणि इन्स्टेड ऑफ प्रॉन्स आपण चिकन टाकू शकतो ह्यामध्ये. ओके. म्हणजे पाण्याच्या जागी चिकन स्टॉक म्हणतात का? ओके. आणि बेसिकली ही पेस्ट व्हेजिटेरियन आहे, सो ज्यांना व्हेजिटेरियन करायचं असेल दे कॅन ऍड व्हेजिटेबल्स टू दिस. व्हेजिटेबल सुद्धा ऍड करून हे करू शकतो. आणि सेकंडली प्रॉन्स टाकायचे मध्ये. हे प्रॉन्स फक्त क्लीन केले, वॉश करून त्याला थोडंसं मी सॉल्ट लावलंय की थोडं टेस्ट म्हणजे येण्यासाठी आणि मॅरिनेशन पण होईल ना. आणि किती वेळ ठेवलंय मीठ लावून? अर्धा तास ठेवलेलं आहे. हे सगळं फिश सॉस टाकू शकते. फिश सॉस रेडी मिळतो. तो किती लागेल? तो थोडासा एक टेबलस्पून टाकला तरी चालेल. हा फक्त फिशच्या फ्लेवर साठी असतं. फिश साठी फक्त ते एक स्मेल आणि एक फ्लेवर यायला त्याला. पण प्रॉन्सचा तसा खूप स्ट्रॉंग फ्लेवर असतो ना ऑलरेडी. असं काही नाही टाकलं तरी चालेल, पण एक ऍडिशनल टेस्ट म्हणून टाकू शकतो आपण. बाकी सगळ्या त्या भाज्या टाकू शकतो. हे सगळे घालू. ह्यामध्ये कशा भाज्या वगैरे येतात त्यामुळे हेल्थसाठी पण चांगलं आहे. भाज्या येतात, हर्ब्स येतात. ऑइल नाहीये, फक्त ह्या नारळाच्या दुधात मध्ये शिजवलेलं आहे. पण नारळामध्ये एक युनिक फ्लेवर असतो, आवडायला लागतो. हो. आणि हे वांग जे आहे ते नुसतं टाकते, सगळं नाही टाकलं तरी चालेल, पण टाक थोडंसं. ओके. पण ह्याबरोबर शिजणार ते. ओके. ह्याच्या जागी बटाटा पण टाकू शकतो किंवा दोन्ही एकत्र टाकलं तरी आपल्यावर आहे ते कसं आपल्याला टाकायचं आपण. आता हे शिजू द्यायचंय. ओके. थोडं सॉल्ट लाईट चवीप्रमाणे टाक थोडंसं. बाहेरनं जे पेस्ट आणू आपण थाई ग्रीन त्याला ऑलरेडी सॉल्ट असेल आय थिंक, कारण ते रेडीमेड मिळतात. टाकत नाही, पण ह्यात मी नाही टाकत. हे घरी केलेलं आहे म्हणून कमी टाकलेलं आहे सॉल्ट. अदरवाईज त्यामध्ये सॉल्ट असते त्यामुळे टाकायची गरज नाही लागत. राईट. आता हे थोडं बॉईल करत ठेवायचं आपल्याला, म्हणजे शिजलं पाहिजे ना प्रॉन्स आणि हे भाज्या आहेत ते. राईट. मग झाकण ठेवू का? थोडं झाकण ठेवावं लागेल. किती वेळ साधारण? आता प्रॉन्स शिजायला साधारण 10 मिनिटं तरी लागतील ना चांगल्या. हे झालं असेल आता? शिजलं असेल. आता आपण ह्याच्यात काय घालायचं? चेरी टोमॅटोज टाकायचे. ओके. हे सगळे घालू. लेमन ज्यूस टाक 2 स्पून. ऑलमोस्ट रेडी. आपण कोथिंबीर आणि स्प्रिंग अनियन सर्व करताना घालायचं. सो आपली डिश टेक्निकली रेडी आहे. चला, आमची डिश रेडी आहे. तुम्ही साहित्य कृती लिहून घ्या. प्रॉन्स थाई करी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: प्रॉन्स, नारळाचं दूध, हिरवे वाटाणे, वांग, थाई ग्रीन करी पेस्ट, कोथिंबीर, चेरी टोमॅटोज, पातीचा कांदा, मीठ, फिश सॉस आणि लिंबाचा रस. कृती: हिरवी मिरची, कोथिंबीर, गालंगल, आलं, लसूण,
कांदा आणि लेमन ग्रास एकत्र वाटून थाई ग्रीन करी पेस्ट तयार करावी. कढईमध्ये नारळाचं दूध घालून त्यामध्ये थाई ग्रीन करी पेस्ट, पाणी, प्रॉन्स, फिश सॉस, मटार, वांग आणि मीठ घालून मिश्रण शिजवून घ्यावं. त्यामध्ये चेरी टोमॅटोज, लिंबाचा रस, कोथिंबीर आणि पातीचा कांदा घालून प्रॉन्स थाई करी सर्व्ह करावी. आपली पुढची डिश कोणती? पुढली रेसिपी आपली मेडिटेरियन चिकन विथ ऑलिव्ह. मेडिटेरेनियन चिकन विथ ऑलिव्ह. ऑलिव्ह. मला साहित्य सांगा. हे आहे कॅप्सिकम, रेड कॅप्सिकम, चिकन, चिकन स्टॉक आहे, कांदा आहे, टोमॅटो आहे, हे ड्राय टोमॅटोज आहेत उन्हात वाळवलेले, रोजमेरी आहे, हर्ब्स आहे ते, हे ऑलिव्ह ऑइल आहे, हे ऑलिव्ज आहेत आणि ही वाईन आहे, व्हाईट वाईन आहे, मीठ आहे, काळा मिरी पावडर आणि हे क्रश केलेला लसूण आहे. आता वळूया आपल्या पुढच्या इंटरेस्टिंग कृतीकडे. तर सगळ्यात आधी आपण काय करणार? सगळ्यात अगोदर पॅन मध्ये ऑलिव्ह ऑइल टाकायचं आहे. कांदा टाकायचा आपल्याला, रोजमेरी सुद्धा टाकायची ह्याबरोबर. ही फ्रेश रोजमेरी आहे ना? फ्रेश रोजमेरी, ड्राय सुद्धा मिळू शकते ह्याच्या व्यतिरिक्त, पण फ्रेश सुद्धा अगदी फ्रेश नाही मिळाली तर ड्राईड वापरली तरी चालते. पण ड्राईडचा फ्लेवर थोडा कमी असतो ना फ्रेश पेक्षा. किती घालू? टाक पुरण टाकले तरी चालेल. ती पण नीट फ्राय व्हायला लागते का अनियन बरोबर? हो हो, थोडंसं फ्राय झाल्यानंतर आपल्याला कॅप्सिकम सुद्धा टाकायचं आहे बरोबर. हे आपण रेड कॅप्सिकम. हो हो, रेड कॅप्सिकम आहे. इट इज रिच इन अँटीऑक्सिडंट आणि कलरफुल खूप छान जरा छान दिसतो. गार्लिक, क्रश गार्लिक. रोजमेरीचा खूप मस्त फ्लेवर आला. थोडा टोमॅटो टाक, चिकन पण टाक, चिकन स्टॉक टाकलं. हे म्हणजे चिकन बॉईल केल्यानंतर जे पाणी असतं हाडांचा म्हणजे टेस्टचे बोन्स असतात ना चिकनचे, ते बॉईल करून त्याचा स्टॉक बनवतात. अच्छा, फक्त हा टोमॅटो टाकलं तर चालेल. ड्राईड टोमॅटो पण टाक. आधी ड्राईड टोमॅटो टाक. टाक. हा तुम्ही किती दिवस वाळवले? ऍक्च्युली 2 दिवसच झाला तो ड्राय. ओके. चिरून थोडे पीसेस केले. हा, चाली सकट. काही मीठ वगैरे लावलं होतं? थोडं स्लाइटली टाकलेलं. ऑइल, ते रॉक सॉल्ट असतं ना, ते लावलेलं. कारण त्याला नाही तर बुरशी येते. मी रॉक सॉल्ट लावून उन्हामध्ये वाळत टाकले. ओके. हे सगळे घालू? हो. आता झाकण ठेवू? झाकण ठेवा. किती वेळ लागतो साधारण चिकन? आता चिकन जनरली 10 मिनिटं तरी पाहिजे ना. बोनलेस आहे, छोटे पीस आहेत, तेवढे पाहिजेत त्याला. आणि कव्हर करून ठेवलं तर लवकर होईल ऍक्च्युली. आता काय करायचं? मीठ टाकायचं आणि ब्लॅक पेपर पावडर. ओके. पेपर पावडर, थोडीशी चवीक आणि दुसरा स्पायसेस काही नाही. तिखटपणा पेपरचा हवा असेल पेपरचा तर आपण टाकायचं आपल्या चवीप्रमाणे. आता काय करायचं? वाईन टाकायची आपल्याला. ही नाही घातली तर म्हणजे ज्या लोकांना पटत नाही वाईन वगैरे युज करणं, ती नाही घातली तर फ्लेवर मध्ये थोडासा फरक पडणार ना शेवटी. कोण फ्लेवर किती घालू? 2 चमचे टाक. आता ब्राऊन वाईन पण असते ना, ही व्हाईट वाईन. थोडं ड्राय हवं असलं ड्राय केलं तरी चालेल. हे थोडं जास्त. आणि कमी वाटलं, जास्त ड्राय वाटलं तर पाणी घालायचं का? हो. स्टॉक, चिकन स्टॉक. ओके, चिकन स्टॉक. ओके. सो आता झाकण ठेवू का? सो आता हे शिजवलं की आपण सर्व करायला तयार आहोत सजवून ऑलिव्ह बरोबर. ऑलिव्ह सर्व करायच्या अगोदर जस्ट टाकायच्या ह्यामध्ये आणि सर्व करायचं. ओके. ओके. चिकन शिजेपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. मेडिटेरेनियन चिकन विथ ऑलिव्ह बनवण्यासाठी लागणारं साहित्य: लाल सिमला मिरची, चिकन, चिकन स्टॉक, सनड्राईड टोमॅटोज, टोमॅटो, कांदा, व्हाईट वाईन, ग्रीन ऑलिव्ह, ऑलिव्ह ऑइल, रोजमेरी, लसूण, काळी मिरी आणि मीठ. कृती: प्रथम पॅन मध्ये ऑलिव्ह ऑइल घालून त्यामध्ये कांदा, रोजमेरी, शिमला मिरची, लसूण, टोमॅटो, चिकन आणि चिकन स्टॉक घालून मिश्रण शिजवून घ्यावं. त्यामध्ये सनड्राईड टोमॅटोज, मीठ, ब्लॅक पेपर पावडर आणि 2 चमचे व्हाईट वाईन घालून शिजवून चिकन सर्व्ह करावं. आपल्या तिन्ही डिशेस टेस्ट करायला तयार आहेत. मग आता अजिबात वेळ न घालवता मी लगेच टेस्ट करणार आहे. व्हेरी नाईस. गार्लिक फ्लेवर असा खूप
छान हे झालंय त्याला. ही चायनीज डिश आहे. व्हेरी नाईस. तिन्ही डिशेस खूप यमी होत्या. रिअली व्हेरी नाईस. आणि झी मराठी आणि आम्ही सारे खवय्येच्या संपूर्ण टीम कडून तुमचे मनापासून आभार. आम्हाला इथे बोलवल्याबद्दल आणि एवढ्या छान डिशेस करून दाखवल्याबद्दल तुमचे सुद्धा आभार खूप खूप. आणि ही एक छोटीशी भेटवस्तू आमच्याकडून. आभारी तुम्हाला आजच्या रेसिपीज खूप आवडल्यात ना? मला खात्री आहे तुम्हाला आवडल्यात, पण त्या तुम्हाला आवडल्यात हे मला कसं कळेल? तर ते मला कळवा आणि त्याचबरोबर तुमच्याकडच्या खास रेसिपीज सुद्धा माझ्यापर्यंत पोहोचवा. आणि त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. आजचा भाग इथेच संपलाय. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा आणि पाहत रहा आम्ही सारे खवय्ये. नव्या नव्या चवी ढवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. आज होळी पौर्णिमा आणि तावडे परिवाराबरोबर आपण ही होळी पौर्णिमा साजरी करणार आहोत. खाणाऱ्याने खात रहावे, खावे आणखी. आज तुम्ही आम्हाला कुठले पदार्थ दाखवताय? आज मी 3 मिरची आलू दाखवते, विड्याच्या पानांची भजी दाखवते आणि वऱ्याच्या तांदळाची खीर दाखवते. आम्ही